अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आहे। हे उद्यापन सगळ्यांनी आपल्या घरी जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर असं उद्यापन आपण करू शकतो। साधं वरम भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी महाराजांना खूप आवडते, बेसनाचे लाडू, खारे शेंगदाणे, खडी साखर या पद्धतीने नैवेद्य आपण दाखवू शकता। याच्यामध्ये कांदा लसूण नसतो। असा नैवेद्य पूर्ण तयार करून घ्यायचा आणि मंडल मांडून आपण नैवेद्य आहे तो आपल्या गुरूंना दाखवायचा, आपल्या देवघरात दाखवायचा। आपण जर घरी गुरुचरित्र पारायण केलं तर मग आपण घरी आपल्या देवाला नैवेद्य दाखवू शकतो, आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवू शकतो, आपल्या पोथींना पण गुरु नैवेद्य आहे ते दाखवू शकतो। म्हणून घरी गुरुचरित्र पारायण करण्याचं महत्त्व फार आहे, त्याचा प्रसाद पण आपल्याला भेटतो। तर आपण आता माझ्या घरी हे जे नैवेद्य आहे हे दाखवण्याचं मी दाखवत आहे महाराजांची इच्छेने। महाराजांनी 7 दिवसात खूप अनुभव दिले आणि आता जे उद्यापन कसं करायचं खूप जणांचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये मी आता दाखवतो आहे। उद्यापन करताना वरम भात भाजी पोळी माझ्या आईने केली होती। खाली चौकोन काढायचं, पोथीला नैवेद्य दाखवायचं। आता हे माझ्या भावानी वरती गुरुचरित्र पारायण केलं होतं, मी खाली गुरुचरित्र पारायण केलं। एका घरामध्ये तुम्ही कितीही गुरुचरित्र पारायण करू शकता। चौकोन फिरवायचं, गायत्री मंत्र म्हणायचा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्, ओम प्राणाय सोम व्यानसं पूर्ण ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। पुरणाचे दिवे दाखवू शकता। पुरणाचे दिवे, पुरण थापायचं, त्याला पुरण डिशमध्ये घ्यायचं, पुरणाचे दिवे ठेवायचे आणि पोथीला नैवेद्य दाखवायचं। हे तुम्ही कोणत्याही गुरुचरित्र पारायण करणार, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणार, नवनाथ पारायण, भागवत पारायण, सगळ्यासाठी असंच उद्यापन आहे, सगळ्यासाठी असेच उद्यापन आहे। आता हे नैवेद्य आहे ते नैवेद्य आपलं गुरु असेल, कोणी गुरुमंत्र घेतला असेल तर गुरूंना पण दाखवायचा। तुमच्या घरामध्ये कुलाचार असेल, कुलधर्म असेल, काहीही असेल तर आपल्या गुरूंना पहिले नैवेद्य दाखवायचा, आपल्या देवघरात देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जो कुलाचार असेल त्याप्रमाणे करायचा। याप्रमाणे जी सेवा आहे ती सेवा महाराजांनी खूप छान करून घेतली। 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण खूप छान झालं। सकाळी 5 वाजता पारायण करण्याचा योग आला आणि अनुभूती छान प्रकारे येत असते। आता घरी पारायण करताना आपण या पद्धतीने सगळी पूजा मांडणी आहे ती ठेवायची। ज्या दिवशी आपलं उद्यापन असेल त्या दिवशी रात्रभर पोथी तशीच ठेवायची, पोथी हलवायची नाही। खूप जणांनी पोथी हलवून ठेवली, पोथी नाही हलवायची। उद्यापनच्या दिवशी पोथी हलवायची नाही, नैवेद्य दाखवायचा, तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून घेऊ शकता। प्रसाद म्हणून तो नैवेद्य घ्यायचा। सवाष्ण ब्राह्मण आहे त्यांना बोलवायचं, आम्ही पण सवाष्ण ब्राह्मण आहे त्यांना बोलवलं घरी। आणि सवाष्ण ब्राह्मण नाही भेटलं तर आपल्या जवळच्या ब्राह्मणाला तुम्ही शिदा दक्षिणा संकल्प करून देऊ शकता। हे मी खाली बसलो होतो गुरुचरित्र पारायण करण्यासाठी, तिथं पण नैवेद्य, आरती आणि महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही नैवेद्य जेवणासाठी या। महाराजांना आमंत्रण करायचं की महाराज तुम्ही जेवणासाठी या, कारण की महाराजच परब्रह्म आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। कारण की महाराजच परब्रह्म आहे आणि महाराजांचंच आहे, त्यांनाच आपण फक्त समर्पण करतोय की महाराज तुम्ही नैवेद्यासाठी या। गुरुचरित्र पोथीचं ओपन करून ठेवायचं, नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य तिथंच ठेवायचा, तो आरती होस्तर हलवायचा नाही, तिथंच नैवेद्य ठेवायचा। याच्यामध्ये वरम भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी, कांदा लसूण न, आणि हाच प्रसाद आहे। कारण की एकादशीसारखा उपास असतो, दत्त जयंती। नैवेद्य करून महाराजांना नमस्कार करून आणि महाराजांना नाक घासायचं, महाराजांना विनंती करायची की 7 दिवसामध्ये काही चुकलं असेल, 7 दिवसामध्ये कोणाकडून बोलण्यातून काही झालं असेल क्षमा मागायची महाराजांची, मुजरा करायचा, नाक घासायचं आणि महाराजांना विनंती करायची की अशीच गुरुसेवा, असंच गुरुचरित्र पारायण आहे ते आमच्याकडून तुम्ही करून घ्यावं। कारण की करता आणि करविता महाराज असता। हे दिवे लावताना असं आहे, आरती करताना हे पुरणाचे नैवेद्य, पुरणाची आरती आहे। पुरण थापून घ्यायचं आणि आरतीच्या ताटामध्ये पुरण ठेवायचं, ते पुरण प्रसाद म्हणून सगळे घेऊ शकता। आता आपण आरती करूया।
श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती दुर्गे दुर्गट भारी जमीन संसाराते भारी भारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवन वदने प्रसन्न होसी निद्वासा होसी निर्भक्ता देशापासून सोडी दुःखापासून काढी तोडी व पाशा आंबे तुझा कोण पुरविलाशा तल्लीन झाला गगने जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय पंचपना शिकरी देव श्रीहरी सन्मुख हनुमंत उभासे द्वारी गरुड सेवा करी चरणा अंतरी कोटीचा राजा शेषाद्रीचा राजा तिरुमलगिरीवारी जय देव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मी रमणा आरती ओ वाळू गावाती ओ वाळू तुझ नारायणा जय देव जय विजय दोन्ही द्वारपाल द्वारी देव एक म्हणून दासत्व करी चतुर्भुज मूर्ती दिसते साजरी ओ दिसते गोजरी कोटीचा राजा शेषाद्रीचा राजा तिरुमलगिरीवारी जय देव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मी रमणा आरती वा वाळू गावाती ओ वाळू तुझ नारायणा जय देव गिरीच्या शिखरी तुमचा अवतार ब्रह्मादिकाल कळे तुमचा हा पार सात खंड्या भोजन ताटे विस्तार प्रसाद लाभला वाद्यांचा गजर जय देव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मी रमणा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ नारायणा जय देव तेथील मंगल मूर्त झाला उत्साह भरला उत्साह प्रसन्न झाला समया देवादिदेव विप्र कोणी चरणे मागत असे ठाव तयासी प्रसन्न भक्तासी प्रसन्न व्यंकटगिरीराव जय देव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मी रमणा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ नारायणा जय देव जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया जय जीव हा ब्रह्मद्वैत पसारा वारुणी दिदला अद्वैत सारा जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया जगद्गुरुमय चिन्मय खाणी शतमुख सविता मंजुळवाणी जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया जगज्जीवन प्रभु मंगलधाम राम रूपादित तू अभिराम जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीति शब्द नये हनुमान सुरमल मुनिजन ध्यान मुनिजाना जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरणी भव चिंता जय देव सबाई अभ्यंकरी तू एक दत्त अभाग्यासी जयसी परेली मात पराही परतरा कैसा हेत जन्मा मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरणी भव चिंता जय देव योनिया उभा टाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरली भव चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान आरपले मन झाले बळवान
आणि तूपणाची झाली वळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भो चिंता जय देव देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा निशिदिने प्रभूचे नाम स्मरावे निशिदिने प्रभूचे नाम स्मरावे विसर तुझा न पडावा देवा विसर तुझा न पडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तुवा बैसोनी हृदय मंदिरी तुवा बैसोनी ध्यान योग मज द्यावा देवा ध्यान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरि भजना मुद निशिदिनी पादुरी हरि भजना मुद निशिदिनी पादुरी जन्म मृत्यू चुकवावा देवा जन्म मृत्यू चुकवावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा आत्मसुता हरि प्रसाद द्यावा आत्मसुता हरि प्रसाद द्यावा वियोग तवन घडावा देवा वियोग तवन घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा प्रदर्शना सद्गुरुरायाची जालीश्वरा सुरवराभिमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदर्शना सद्गुरुरायाची झाली करा सुरवराभिमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणिकाशी धन्य धन्य हो प्रदर्शना सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदंग टाळ घोष भक्ते भावाचे गाती मृदंग टाळ घोष भक्ते भावाचे गाती नाम संकीर्ते नित्यानंदे नाचती धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत लोटांगण घालिता अक्षरावे मायासी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली करा सुरवरा विमान उतरायाची भजनाचा महिमान कळे अनुभव निगमासी अनुभवी ते जाणती प्रदर्शना सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुणी देव भावे वाहिला प्रदक्षिणा करुणी देव भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली करा सुरवरा विमान उतरायाची भजन झाल्यानंतर सवाष्ण ब्राह्मण आहे त्यांना प्रत्येक गुरुचरित्र पारायणाला त्यांना घरी बोलवायचं घरी बोलवल्यानंतर त्यांना गंध अक्षता फुल गंध लावायचा त्यांना दक्षिणा आहे ती दक्षिणा द्यायची आणि ब्राह्मण जोडपं सांगायचं आणि जर ब्राह्मण जोडपं नाही आलं तर त्यांना तुम्ही शिदा दक्षिणा ती देऊ शकता तर या पद्धतीने मी त्यांचं कुंकू लावतो आहे कारण की ब्राह्मण देवता स्वरूप आहे आणि गुरुचरित्राच्या पोथीमध्ये वर्णन आहे शेवटच्या पानावर की ब्राह्मण जोडपे जीव घालावे तर उद्यापन आपलं पूर्ण होत असतं म्हणून अशा पद्धतीने गुरुचरित्राचं फक्त नियम पाळून नाही उद्यापन पण महत्त्वाचं आहे आपण जर साधं सोपं उद्यापन करायचं संकल्प सोडायचा आणि आपलं जे उद्यापन आहे ते ह्या पद्धतीने पूर्ण होत असतं आपण ब्रह्मचार्याचे नियम पाळतो बाहेरचं खात नाही 7 दिवस मनापासून
करतो सेवा आणि उद्यापनच जर करत नसेल, उद्यापनच जर व्यवस्थित होत नसेल कसं होणार आहे. म्हणून उद्यापन चांगलं करायचं, सवाष्ण ब्राह्मण जीव घालायचे आणि नाही आले तर त्यांना शिधा दक्षिणा द्यायचा. या पद्धतीने आपलं उद्यापन आहे ते पूर्ण करायचं. सगळे नियम पाळायचे. सगळे नियम पालन करून आपलं गुरुक्षेत्राचं उद्यापन आहे ते महाराज करून घेत असतात. श्री स्वामी समर्थ.